चलो, आज आपण चॅप्टर नंबर 4 स्टार्ट करणार. ठीक आहे. चॅप्टरचं नाव आहे न्यूमरिकल टेक्निक्स. त्याच्यामध्ये आपण दोन बीट शिकणार आहेत. एक पॉलिनॉमियल इक्वेशन सोल्युशन काढण्यासाठी आणि एक सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन काढण्यासाठी. ठीक आहे. मग पहिला जे ते पॉलिनॉमियल इक्वेशन जे असतात त्याचे अप्रॉक्सिमेट रूट्स काढू शकतो. मग आपण क्वेश्चन लिहिणार, फाइंड द अप्रॉक्सिमेट रूट्स फॉर ए इक्वेशन. इथे इक्वेशन लिहितो मी, फाइंड 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 the approximate values of x if x square minus 3x plus 1 is equal to 0 by using bisection method. Up to 3 इटरेशन. असा एक क्वेश्चन असतो. वर्डिंग मे बी थोडीशी चेंज असते, चेंज असते, बट काय फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज ऑफ एक्स आणि एखादं इक्वेशन दिलेलं असते. मग मी प्रोसेस सांगतो बायसेक्शन मेथडची. पहिली जी मेथड आहे ती बायसेक्शन मेथड आहे आणि बायसेक्शन मेथडचा जो फॉर्म्युला आहे तो खूप सिंपल आहे. ठीक आहे, तो मी लिहून दाखवतो. बायसेक्शनचा फॉर्म्युला काय ते सांगतो. इकडलं जरा बायसेक्शन मेथड. ह्या बायसेक्शन मेथडचा फॉर्म्युला C इज इक्वल टू A प्लस बी डिवायडेड बाय 2. ठीक आहे, C इज इक्वल टू काय, A प्लस बी बाय 2. आता हे काय ते सगळ्या गोष्टी काय करतो मी प्रॉब्लेम मध्ये समजावून सांगतो. ठीक आहे, तर आपण प्रॉब्लेम लिहिला. ठीक आहे, मग जे काय फंक्शन आहे किंवा जे काय इक्वेशन आहे ते इक्वेशन मी लिहितो. रिपीट चेक करा. एक्स स्क्वेअर, कोणी गडबड करायची नाही, एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 1 इज इक्वल टू 0. शक्यतो इक्वेशनला रिप्रेझेंट करत असताना इक्वल टूच्या एका साईडला 0 आणि दुसऱ्या साईडला सगळ्या क्वांटिटी घेऊन यायच्या. मग जे काही इक्वेशन आहे त्याला म्हणायचं फंक्शन ऑफ एक्स. त्याला काय म्हणायचं, फंक्शन ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 1. पुढचे इक्वल टूच्या पलीकडचे 0 लिहायचं नाही. मग आता काय करायचं, चेक करायचं. काय चेक करायचं की एक्सच्या ठिकाणी जर समजा 0 व्हॅल्यू पुटअप केली तर या फंक्शनची व्हॅल्यू किती येते. किती येईल रे, 0 चा स्क्वेअर मायनस 3 इंटू 0 प्लस 1. ठीक आहे, मायनस 1 करू का, करावं दे प्लस 1. चलो, तर उत्तर काय आलं रे, 1. पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. मग इथे लिहितो मी पॉझिटिव्ह. ठीक आहे, आता जोपर्यंत निगेटिव्ह होत नाही तोपर्यंत काय करायचं, कॅल्क्युलेशन करत राहायचं. 0च्या नंतर काय पुटअप करायचं रे, 1 पुटअप करायचं. तर काय रे, 1 चा स्क्वेअर मायनस 3 इंटू 1 प्लस 1 इज इक्वल टू मायनस 1. करेक्ट आहे. आता नशीब आपलं खूप चांगलं की लगेच काय केलं, 0 पुटअप केल्यानंतर 1 आले, पॉझिटिव्ह आले, आणि 1 ठेवले तर काय आले, मायनस 1 आले. म्हणजे साईन चेंज झालं का चेक करा या दोघात. हे जे दोन टर्म आहेत म्हणजे 0 ठेवल्यानंतर एकदा पॉझिटिव्ह आली आणि लगेच त्याच्यानंतर कॉन्सिक्युटिव्ह नंबर ठेवल्यानंतर काय आली रे, निगेटिव्ह. कधी कधी काय होते, 1 ठेवल्यानंतर सुद्धा काय येते पॉझिटिव्ह, 2 ठेवल्यानंतर सुद्धा काय येते पॉझिटिव्ह, 3 ठेवल्यानंतर सुद्धा काय येते पॉझिटिव्ह, आणि 4 ठेवल्यानंतर काय येते निगेटिव्ह. तर 3 आणि 4 मध्ये काय झाला, साईन चेंज. जिथं कुठं साईन चेंज होईल त्या दोघांमध्ये सोल्युशन असतो. मग इथे लिहायचं काय, गडबड करायचं नाही. ऍज साइन चेंज, चिन्ह बदल, साइन चेंज ऑकर्स बिटवीन कुठे कुठे रे, हा बिटवीन
एफ ऑफ 0 and f of 1, right? Therefore root lies between a is equal to 0 and b is equal to 1. याचा अर्थ काय की आपले जे रूट आहेत ते कशाच्या मध्ये आहेत, 0 आणि 1 च्या मध्ये. मग काय करायचं, बाय युजिंग कुठली मेथड आहे, बाय सेक्शन मेथड. बाय सेक्शन मेथड फॉर्म्युला काय रे, सी इज इक्वल टू ए प्लस बी बाय 2. ए किती आहे रे 0 प्लस बी किती आहे 1 डिवाइड बाय 2 किती येईल रे 0.5. कळलं. मग काय करायचं, एफ ऑफ 0.5 कॅल्क्युलेट करायचं. एफ ऑफ 0.5 कॅल्क्युलेट म्हणजे कोण आहे रे, एफ ऑफ सी आहे. मग एफ ऑफ 0.5 पुटअप केल्यानंतर काय येईल रे, 0.5 चा स्क्वेअर मायनस 3 इंटू 0.5 आणि प्लस 1. कॅल्क्युलेशन पॉझिटिव्ह होते का निगेटिव्ह तेवढं सांगा, किंवा उत्तर सांगितलं तरी चालतंय. मला का बरं वाटलं की निगेटिव्ह येते. राईट मायनस 0.25 म्हणजे निगेटिव्ह आली. मग काय करायचं, इथे एक डायग्राम ड्रॉ करायची, लाईन ड्रॉ करायची. डायग्राम म्हणण्यापेक्षा डायग्राम. इथं पहिला आणि शेवटचा पॉइंट इथे संख्या रेषा असल्यासारखं आहे. संख्या रेषेवर ए ची व्हॅल्यू किती होती, तिथं 0 होती. ए ची व्हॅल्यू किती होती 0 आणि बी ची व्हॅल्यू किती होती रे 1. तर मला सांगा एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू किती होती रे, पॉझिटिव्ह होती का निगेटिव्ह होती, पॉझिटिव्ह होती. आणि एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू काय होती रे, हा निगेटिव्ह होती. चेक करा, मी वाटलं तर ह्याचा कलर चेंज करतो. मी जे लिहिलंय त्याचा सगळ्याचा कलर चेंज करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय केले मी. हे ड्रॉ करता येईल का ते सांगा, हा की ना सांगा बरं का, गडबड करू नका. मला सांगा हे लाईन ड्रॉ करता येईल का तुम्हाला. लाईनच्या एका एंडला ए ची व्हॅल्यू ठेवायची, दुसऱ्या एंडला बी ची व्हॅल्यू. एफ ऑफ 0 म्हणजे 0 ठेवल्यानंतर काय आलं होतं पॉझिटिव्ह आणि 1 ठेवल्यानंतर काय आलं होतं निगेटिव्ह. आता जे सी आहे, सी कुठं असेल रे, सी स्टँड फॉर सेंटर. सी कुठे रे 0.5 म्हणजे 0 च्या आणि 1 च्या मधली व्हॅल्यू कोणती आहे रे 0.5. बरं 0.5 जिथे काढलाय तिथली जी व्हॅल्यू आहे ती पॉझिटिव्ह आली का निगेटिव्ह आली रे, निगेटिव्ह 0.25 आली का. मग मला सांगा ह्या दोघांमध्ये चिन्ह बदल व्हायलाय ए आणि सी मध्ये का सी आणि बी मध्ये चिन्ह बदल व्हायला रे. ऑनलाईन वाले ए आणि सी मध्ये चिन्ह बदल व्हायला का सी आणि बी मध्ये. मग इथे एक वाक्य लिहायचं, नीट लक्ष द्या. काय, ऍज साइन चेंज वाटायला का नाही की मला थोडीशी इंग्लिश कच्ची आहे. साइन चेंज ऑकर्स बिटवीन कशात रे, ए अँड सी म्हणायचं नाही, एफ ऑफ पूर्ण 0 अँड एफ ऑफ 0.5 हे वरचं लिहायचं, एफ ऑफ 0 आणि एफ ऑफ 0.5. कळालं का. देअरफॉर इथं ते नीट वाक्य बघा रे, देअरफॉर रूट लाईज बिटवीन कशात रूट असतील रे, ए इज इक्वल टू 0 अँड बी इज इक्वल टू 0.5. सर बी तर 1 आहे, बी तर 1 आहे, बट आता नवीन कंडिशन नुसार बी कोण आहे, ए जर पॉझिटिव्ह असेल तर बी कसं असायला पाहिजे निगेटिव्ह. मला सांगा मला एवढं सांगितलंय एकानं की ह्या दोघांच्या मध्ये काय आहे, कुठं ना कुठं सोल्युशन आहे. ह्या दोघांच्या मध्ये काय आहे सोल्युशन आहे. मग मी मार्किंग केली आणि विचारलं या दोघात सोल्युशन आहे का या दोघात सोल्युशन आहे. मग त्यांनी सांगितलं मला ह्या दोघात सोल्युशन आहे.
मग अजून काय करणार मी, सेंटर करणार आणि विचारणार या दोघात आहे का या दोघात, असं खेळत बसणार. कळालं? बरं, हे कशावरून डिसाईड होतंय की या दोघात आहे का या दोघात आहे? साईन चेंजवर. कळालं? आता बसा, साईन चेंज या दोघात झालेत का या दोघात झालेत? इकडच्या दोघात झालेत. तर रूट सुद्धा दोघातच असेल. कोणत्या कोणत्यात? ए इज इक्वल टू 0 आणि आता बी इज इक्वल टू 0.5. मग इथं काय करायचं, बाय युझिंग बाय सेक्शन मेथड. सी इज इक्वल टू काय असेल रे, सी इज इक्वल टू ए प्लस बी बाय 2 असेल का चेक करा. ए ची व्हॅल्यू किती आहे रे, 0. बी ची व्हॅल्यू किती आहे, 0.5 डिवायडेड बाय 2 0.25 आली का चेक करा. मग काय करायचं, लगेच एफ ऑफ 0.25 कॅल्क्युलेट करायचं. काय 0.25 चा स्क्वेअर मायनस 3 इंटू 0.25 आणि प्लस 1. कॅल्क्युलेशन प्लीज. पॉझिटिव्ह आलं का निगेटिव्ह आलं, काय करायचं ते सांगतो. आन्सर आले पॉझिटिव्ह आले 0.31. आता चेक करा रे, अजून डबल मी संख्या रेषा ड्रॉ करतो. डबल संख्या रेषा ड्रॉ करतो. बरं, संख्या रेषेवर आता ए ची व्हॅल्यू किती असेल रे, 0 आणि बी ची व्हॅल्यू किती असेल 0.5. एफ ऑफ 0 पॉझिटिव्ह आलता का निगेटिव्ह आलता रे, एफ ऑफ 0 कसा आलता, निगेटिव्ह. एफ ऑफ 0 पॉझिटिव्ह आलता का, पॉझिटिव्ह आलता, सॉरी. आणि एफ ऑफ बी किती आलता रे, एफ ऑफ बी म्हणजे इथला 0.25 किती आलता, मायनस 0.25 आलता. बरोबर आहे. आता हा जो सी पॉइंट आहे कुठतरी सेंटरला आलाय, तो किती रे 0.25 आणि एफ ऑफ 0.25 किती आला रे 0.31. पॉझिटिव्ह आलाय का निगेटिव्ह आलाय, पॉझिटिव्ह. आता मला सांगा रूट साइन चेंज कशा कशात व्हायलाय, सी अँड बी म्हणण्यापेक्षा काय सांगायचं, एफ ऑफ 0.25 आणि एफ ऑफ 0.5. कळाले का? हो. मग इथे एक वाक्य लिहायचं. पक्का कळाले ना बरं? मग इथे एक वाक्य लिहायचं. काय लिहायचं, साइन चेंज ऑकर्स बिटवीन कशात करत रे, एफ ऑफ 0.25 and f of 0.5. therefore root lies between ए कोण असेल आता इथं, जे सुरुवातीला त्याला ए म्हणायचं अँड बी कोणाला म्हणायचं, बाय युजिंग बाय सेक्शन मेथड. फॉर्म्युला मला आठवत नाही, कोणाला आठवत असेल तर सांगा. लय अवघड फॉर्म्युला आहे, अवघड आहे. उत्तर सांगा रे. 0.375 का, बरं. त्यांनी जर 3 इटरेशन म्हणले तर 3दा फॉर्म्युला वापरायचं. त्यांनी जर 3 इटरेशन म्हणले असेल तर कितीदा फॉर्म्युला वापरायचा, 3दा. चेक करा बायसेक्शन फॉर्म्युला आपण कितीदा वापरलाय, अरे कितीदा वापरलाय चेक करा. ग्रीन कलर मधले सगळे बायसेक्शन फॉर्म्युले. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का, अवघड करे, अवघड का, अरे मिट्टू लोग अवघड का, चेक करा.
सगळं व्यवस्थित सिस्टमॅटिक कळालं? छापून घेता, घ्या छापून. लिहिता, लिहा. बर, बायसेक्शन मेथड लिहा. अवघड आहे का रे? इट इज चिल्लर. हा, कुणाकडे बुक आहे का रे सध्या? बुक आहे का? आयडीटी, अर्पिता, नंदिनी. हा, मग एक काम करा, बुक काढा फास्ट मध्ये आणि कुठलेही एक बायसेक्शनचा प्रॉब्लेम सांगा. पुस्तकातलं घेऊत करा, आपल्याकडे पुस्तक नाही. एवढी गरीब वाईट परिस्थिती आहे आपल्यावर की आपल्याकडे पुस्तकच नाही. कुणाकडून तर मागून मागून. मग कुठलं शिकवायला मी? सिलेबस तर संपला म्हणाले सर. आणि सरकडे पुस्तक बी नाही. मग कुठले शिकवले रे? सिलेबस शिकवले का? नाही तर मास्तर मनानं म्हणायचं सिलेबस संपला म्हणून. सिलेबस शिकवले का रे? कोणी सुद्धा बोल ना. हो पाटलीन बाई, कुठले शिकवले? पक्का ना? काय की मला तर विश्वास नाही भाऊ. हो समृद्धी, पक्का? मला विश्वास नाही त्या मास्तरवर, दुसरं काय नाही. खरं? चल, लिहायलेत का? अरे ते पीडीएफच होऊन गेली, ती 50 पेजेसची केली ना आपण डिफरन्शियल इक्वेशनची, पीडीएफच बनना गेली. काय झाले की बाकी सगळे बनेल. चल झाल्या. हा, ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी काय करायचं, पीडीएफ पाठवा खटकन. पीडीएफ पाठवा किंवा प्रॉब्लेम पाठवा. हरपितानं पाठवली, हरपितानं. अरे बापले, x³ + 2x - 1 का? हे असले चिल्लर नका पाठवत जाऊ ग. ह्याच्यामध्ये काय होते सांग का दिदे? पहिले मायनस येते 0 ठेवल्यावर, आणि 1 ठेवले की लगेच पॉझिटिव्ह येते. दुसरं द्या. कळालं का मी काय म्हणलो दिदे? अर्पिता, ए अर्पिता. हो सर. जरा अवजड वाला काहीतरी पाठव चाल म्हणलं तर हे चिल्लर चिल्लर पर्यंत पाठवले. हा, हे बरं वाटेल जरा. झालं? अरे झालं का? हो सर, झालं. हा, चलो मी तुम्हाला अर्पिताचं अक्षर दाखवतो. दाखवू का अर्पिता? अर्पिता, तुझं अक्षर दाखवू का? नका सर. एवढं गदळ येईल ती? हा, अबे आपण जे लिहितो ना आपल्या गोष्टीवर गर्व असला पाहिजे आपल्याला. आणि तू म्हणजे नाही म्हणाली. जे आहे ते आपलं आहे, दुसऱ्याचं थोडी आहे. आणि याच्यात लाजायचं काय विषय? मला म्हणा मी अक्षर दाखवू का माझं? लिहून दाखवतो मी. मी तर असं असं लिहितो की समोरच्याला वाचताही येईना. मलाच येईनात कधी कधी वाचता, एवढं गदळ लिहितो, तरी मी लिहितो.
दिसायला का रे लेकरांना? दिसायले का? इथं फक्त बाय सेक्शन मध्ये बाया सेक्शन झाले, ते चुकून झाले. जाऊ दे, लिहून काढतो मी. अर्पिता म्हणायची हट्टन माझी बदनामी करायला लिहून. तस काय नाही बरं का तिथे. चलो, युजिंग बाय section method find the roots of the equation x cube minus x minus 4 is equal to 0 up to कुणाला up to कुणाला up to रे? चलो, क्वेश्चन दिसायलाय. क्वेश्चन आम्ही 5वी 6वीला होतो ना, तेव्हा इंग्लिश आली होती आम्हाला. 5वीला आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा इंग्लिश शिकलो. तुम्ही केव्हा शिकलात मला नाही माहिती. बरं, मला जी इंग्लिश आली ती केव्हा? 5वीला. मग 5वीला आम्ही ABCD पाठ केली, त्यानंतर शब्द पाठ केले, शब्दार्थ. मग आमचे कुठलेही सर जर प्रश्न उत्तर दिले ना, तर आमच्या इथे एक मॉनिटर होती मुलगी. सरने म्हणले उद्या प्रश्न देतो म्हणलं, आणि विसरले समजा, ती लगेच आठवण करून द्यायची, सर क्वेश्चन. आम्हाला वाटायचं कसली भारी, कसली हुशार पोरगी आहे, क्वेश्चन असते. आणि त्यावेळेस आम्हाला म्हणलं, आम्हाला स्पेलिंग बी माहित नाही क्वेश्चनची. मग आम्ही क्वेश्चन जर लिहायचं म्हणलं, तर सरनी जर इंग्लिश मास्तरनी मी सांगितले क्वेश्चन, तर आम्ही असं लिहायचं फक्त, कारण याच्या पुढे येत नव्हतं आपल्याला. ती म्हणायची सर क्वेश्चन, आणि क्वेश्चनची स्पेलिंग पाठ तिलाच, आपल्याला तर काय पाठ नव्हती वा. ठीक आहे, कारण तिने क्वेश्चन करून आम्हाला एवढं टेन्शन मध्ये आणलं की बस. नाही, काही लेकरांची ना इंग्लिश ऐकण्यासारखी असते. क्वेश्चन, अजून लय काय म्हणतात. ठीक आहे, चलो, मग त्याच्यामुळे आठवते मला असलं क्वेश्चन. चलो, मग क्वेश्चन काय रे? हे जे काही इक्वेशन आहे, एक्स क्यूब मायनस एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0. ह्या इक्वेशनला अरेंज करत असताना इक्वल टूच्या अदर साइडला काय असायला पाहिजे? 0, आणि सर्व टर्म एका साइडला आल्या पाहिजेत. आणि 99% चान्सेस काय असतात प्रॉब्लेम देताना? असंच देतात. ठीक आहे. बरं, एखाद्या केसमध्ये हा -4 जर पलीकडे 4 असेल तर त्याला काय करायचं? अलीकडे घेऊन यायचं. इक्वल टूच्या एका साइडला 0 करायचं, दुसऱ्या साइडला ऑल टर्म घेऊन यायचं. कळालं का? हो म्हणा. चलो, मग त्याच्यानंतर काय करायचं? त्याला नाव द्यायचं फंक्शन. त्याला काय नाव द्यायचं? फंक्शन. आता जनरली फंक्शन काय रे? एफ ने डिनोट करतो, म्हणून आपण ह्याला म्हणायचं एफ ऑफ एक्स. काय रे? एक्स क्यूब मायनस एक्स मायनस 4. मग काय करायचं? इकडे लक्ष द्या, हे जे एफ ऑफ एक्स आहे, या फंक्शन मध्ये एक्स ची व्हॅल्यू एकदा 0 पुटअप करायची. 0 चा क्यूब मायनस 0 मायनस 4 इज इक्वल टू -4. आलं का रे?
हो की नाही? मग 0 ठेवल्यानंतर उत्तर काय आलं रे? मायनस. मग आता काय करायचं, जोपर्यंत प्लस येत नाही तसं कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स काय करायचं, पुटअप करत राहायचं. मग काय रे, 1 चा क्यूब मायनस 1 मायनस 4 इज इक्वल टू किती रे, अगेन मायनस 4. मी 4 वर कॉन्सन्ट्रेट करत नाही बरं का, मी फक्त चिन्हावर कॉन्सन्ट्रेट करायलो. इथे चेक करा, इथं मायनस आहे, इथे मायनस आहे, बदल झालाय का? नाही. मी नंबर म्हणत नाहीये बरं का, मी काय बोलतोय, मी नंबर बद्दल बोलतोय का? नाही. मी काय बद्दल कशाबद्दल बोलतोय, चिन्हाबद्दल. मायनस साईन जे आहे ते साईन बद्दल बोलतोय. साईन चेंज झालाय का? नाही. मग काय करायचं, 2 ठेवायचं. काय रे, 2 चा क्यूब मायनस 2 मायनस 4. आपलं नशीब चांगलं, तूच चाललं. काय आलं? तूच. तूच आल्यावर काय आलं रे, साईन चेंज झाले. मी नंबर चेंज म्हणत नाहीये. काय काय जण म्हणतील, सर वर नंबर सेम आलते म्हणून खाली चेंज झालं म्हणून. नाही, नंबरवरच काय घेणं नाही का? नाही. माझं सगळं घेणं कोणासोबत, साईन चेंज सोबत. मग इथे एक वाक्य लिहायचं. काय लिहायचं, साईन चेंज. इकडे लग जरा गडबड करायची नाही, साईन चेंज. आणि मी ए आणि बी कसं चेंज करतो ते बघत राहा बरं का. साईन चेंज ऑकर्स बिटवीन इकडं लक्ष द्या, एफ ऑफ 1 अँड एफ ऑफ 2. हे कळालं का ते सांगा. एफ ऑफ 1 आणि एफ ऑफ 2 मध्ये काय झाले, साईन चेंज झाले. देअरफॉर रूट लाईज म्हणजे मध्ये असणे, लाईज बिटवीन कुठं कुठं रे, पहिला जो असतो त्याला म्हणायचं ए आणि दुसरा जो असतो त्याला काय म्हणायचं, बी. एफ च्या मधली जी क्वांटिटी असते ती काय असते, एकदा पहिली आली ती 1 आणि दुसरी आली ते 2. कळालं का? माहिती लिहायचं, बाय युजिंग आपल्याला कळालं ना कोणाच्या मध्ये येते, तर बाय युजिंग कोणती मेथड, बाय सेक्शन मेथड. बाय युजिंग बाय सेक्शन मेथड. मला थोडीशी मदत करा, बाय सेक्शन मेथड मला आठवत नाहीये, फॉर्म्युला कोणी सांगेल का? मग इथे चेक करा, ए कोण आहे रे, 1, बी कोण आहे, 2, डिवाइड बाय 2 किती आलं रे, 1.5. हे कळालं का ते सांग मला. मग एफ ऑफ 1.5 कॅल्क्युलेट करायचं, सांगा किती येईल रे. 1.5 चा क्यूब मायनस 1.5 मायनस 4. कॅल्क्युलेशन प्लीज. पॉझिटिव्ह आलं का निगेटिव्ह आलं? मायनस 3.125. इकडे काय, अरे भांडण करून किती आलं, हा चलो. आता लग जरा, आता काय करायचं, संख्या रेषा काढायची. बरं, संख्या रेषेला काय करायचं, झूम करून काढायचं. कसं करून काढायचं, झूम. संख्या रेषा कशी काढायची, झूम करून. तर लग जरा इकडं, लग जरा लई झूम केलंय मी असं. तर इथे ए म्हणजे किती आहे रे, 1. इथे बी किती आहे रे, 2. एफ ऑफ 1 किती आहे रे, एफ ऑफ 1 किती आहे, -4. एफ ऑफ 2 किती आहे रे, टूच. कशी आहे, टूच. मला सांगा, ए आणि बी च्या मध्ये कोण आहे रे, सी 1.5. तर मला सांगा, एफ ऑफ 1.5 इज इक्वल टू काय, -2.125. आता मला सांगा, या दोन केसेस मध्ये, याच्यामध्ये फक्त मला एवढं सांगायचंय की साइन चेंज जवळ कुठल्या दोघांच्या जवळ झालं, मग इथे इंग्रजी लिहिता येते तुम्हाला, मला येते, हा मी शिकलोय. साइन चेंज ऑकर्स बिटवीन
हा एफ ऑफ लिहायचं 1.5 अँड एफ ऑफ 2. हे कळालं का ते सांगा. मग इथं 3 टिंबा म्हणजे देअरफोर रूट लाईज बिटवीन. हा इथे ए कोण असेल रे आता? ए कोण असेल आणि बी कोण असेल? सर इथं तर A1 होतं, इथं 1.5 कसं आलं कळालं का? ह्याच्यावरून ठरवायचं. साइन चेंज कशा कशात होईल त्याच्यावरून ठरवायचं. पहिल्या जो ब्रॅकेट मध्ये असतो तो ए, दुसरा ब्रॅकेट मध्ये असतो तो काय असतो? बी. हा मग रूट लाईज झालं. मग काय करायचं रे? बाय युजिंग बाय सेक्शन मेथड. फॉर्म्युला तर माहिती आहे, ऍक्टिंग तर करा. हा सी इज इक्वल टू ए प्लस बी बाय 2. ए किती आहे रे इथं? 1.5. बी किती आहे? 2 डिवाइड बाय 2. तर माझं कॅल्क्युलेशन थोडस फास्ट आहे. 1 पॉइंट काय रे 7.5. मग लागलीच काय करायचं रे? एफ ऑफ 1.75 कॅल्क्युलेट करून घ्यायचं. म्हणजे काय रे 1.75 चा क्यूब मायनस 1.75 आणि मायनस 4. कॅल्क्युलेशन प्लस की मायनस? मग काय करायचं रे? अजून संख्या रेषा काढायची. संख्या रेषा लई इम्पॉर्टंट आहे. हे कळालं की मग संपलं. इथं ए ची व्हॅल्यू किती आहे रे? 1.5. तर एफ ऑफ 1.5 ची व्हॅल्यू किती आली रे? तर मायनस 2.125. ठीक आहे. इथं बी किती आहे रे? 2 आहे. आणि एफ ऑफ 2 किती आलं होतं? तोच आला होता. सी कुठं आले रे? दोघाच्या मध्ये किती आहे? 1.75. आणि एफ ऑफ 1.75 किती आले? मायनस 0.3906. आता मला सांगा साइन चेंज कशा कशात झालाय? कशा कशात? अरे बाबा एक मिनिट. चलो कशा कशात झाल्यात म्हणले तिथे? एकच मिनिट. एकच मिनिट. मग इथं वाक्य लिहू एक. हा साइन चेंज. हा साइन चेंज occurs between f of हे कळालं का ते सांगा. देअरफोर 3 टिंबाच्या नंतर काय? हा रूट लाईज बिटवीन. इथे ए कोण असेल आता? 7.5. आणि बी कोण असेल? मग इथे इंग्रजी येते बाय युजिंग बाय सेक्शन मेथड. का बाय सेक्शन मेथड? चलो फॉर्म्युला माहिती आहे, मला आठवण गेलाय. सी इज इक्वल टू काय रे? काय ए प्लस बी बाय 2. ए किती आहे रे? 1.75. ये दुसरीकडचा घ्यायचा नाही बरं का, वरच कुठे आले ते घ्यायचा, नाहीतर मला पुन्हा विचारतील सर तिथं ए ची व्हॅल्यू किती, तिथली घेऊ का? कुठले बी उचलायची सवय ठेवायची नाही. किती आलं रे? 1.875. मग फायनली 3 इटरेशन झाले का चेक करा.
ఒకటి రెండు మూడు देअर फोर एक्स इक्वल टू करायचं नाही, काय करायचं रे? अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1.875. कळाले का रे? इट इज अ चिल्लर, चिल्लर दॅन चिल्लर. मन कवडे हा सर. चिल्लर आहे. हो. मी तुला ठोक समजत होतो, तू तर लई चिल्लर निघाली. स्वतःच म्हणाली चिल्लर आहे म्हणून. मी हा चिल्लर आहे का तू? मी नाही म्हटले सर, गणित चिल्लर आहे. असं आहे होय का? गणिताचं मास्तर चिल्लर आहे. कसं? नाही. चलो काय नाही. चलो झालं. नेक्स्ट अजून एक घ्यायचं. बरं कोणतरी क्वेश्चन पाठवावे, मला लई कंटाळा आले मनाने घ्यायचं. आहे का अजून कोणाकडे क्वेश्चन? पाठवले. कुठं पाठवले? अरे हा पाठव. मनकवडी लईच हुशार आहे. नाही नाही नाही, कोण आहे? यस, हे असले क्वेश्चन ना मला लई आवडतात लहानपणापासून. फक्त लोकांना सांगत नाही मी की मला आवडतात म्हणून. एक लक्षात ठेवा रे, कधी कधी ना क्वेश्चन थोडासा हटके विचारला जाते. कधी कधी क्वेश्चन थोडासा हटके विचारला जाते. हटके इन द सेन्स काय ते सांगतो. इथं पाठवलं दिदीनं. कधी कधी लॉग मध्ये येते, कधी कधी एक्सपोनेन्शियल मध्ये येते. चांगलं झालं, ते मला घ्यायचंच होतं, फक्त मला सापड नाही गेले होते. ठीक आहे, चेक करा रे. हा मी स्टार्ट करून देतो, एंड तुम्ही करावं अशी इच्छा आहे. ठीक आहे. आणि लॉगचा बी घ्यायचंय. लॉगचा बी असेल ना तिथे असलाच? हो सर आहे. ते पण पाठवशील? हो. एवढे डिलीट करायचे राहिले आता फोटो. यावेळी दीदीने माहिती आहे का हँडरायटिंगची मजा उडवायली म्हणून काय केली, प्रिंट फोटोच पाठवली दीदीने. मस्तच. वाचता येले? अच्छा, क्रॉस मध्ये गेले बरं, वाचता येईल का ते सांगा. हा रीड करता येईल का? इक्वेशन लिहितो. ई रेस टू मायनस एक्स मायनस एक्स इज इक्वल टू 0. कळालं? मग मला सांगा, इक्वल टूच्या पलीकडच्या एका साईडला 0, दुसऱ्या साईडला सगळ्या टर्म आहेत का? 90% करून देतात म्हणून सांगितलं तुम्हाला मी. म्हणजे एफ ऑफ एक्स किती आहे रे? ई रेस टू मायनस एक्स मायनस एक्स. मग सुरुवात कुठून करायची? गावाकडून. हा 0. ई रेस टू -0 -0. मला सांगा, कुठल्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल तर उत्तर काय येते? 1. नाही कळत असेल तर काय करायचं? कॅल्क्युलेटरवर ई बटन असते. कुठं असते माहितीये का? कॅल्क्युलेटरवर ई बटन आहे. कुठे आहे? ग्रीन कलर मध्ये ई बटन आहे बघा. चलो सांगतो मी, कॅल्क्युलेटर दाखवा जरा. ठीक आहे, तर तुम्ही जर नीट बघितलात तर एलियन आहे बघा, एलियन. एलियनच्या वर ईचा पॉवर डब्बा आहे का? अरे आहे का? लॉगच्या खाली शिफ्ट दाबून जर ते दाबलं तर ई येत असते. येले का? अरे शिफ्ट दाबून एलियन नावाचं बटन आहे. हो सर येते. हा, मग ते पुटअप करा आणि व्हॅल्यू पुटअप करा. उत्तर 1 आलं का चेक करा.
लय हुशार आहे, फक्त तुम्हाला माहित नाही. मग काय करायचं रे, एफ ऑफ वन पुटअप करायचं. हा, ई रेस टू -1 -1. हा, निगेटिव्ह उत्तर आलं का सांगा. हा -0.6 किती किती दे, -0.681 6. 321 हा, कळालं का रे. चिन्ह बदल झाला का, चिन्ह बदल झाला का. मग इंग्रजी येते तुम्हाला, ॲज साइन चेंज ऑकर्स बिटवीन एफ ऑफ 0 and f of 1. Therefore root lies between, a कोण आहे रे, 0 and b कोण आहे. मग इथे इंग्रजी लिहायची अजून आहे का रे. बाय युजिंग कुठली मेथड, बाय सेक्शन मेथड. फॉर्म्युला मला आठवतच नाही, सांगता का. फॉर्म्युला मला आठवत नाहीये, सांगता का. 0.5 आलं का, 1/2 म्हणजे 0.5. हे कलर दिसणार गेले का रे, कलर चेंज करतो आपण याचा. बेहतर आता दिसले का सांगा बरं. ऑनलाईन वाले कलर दिसायले का, ऑफलाईन वाले. मग काय करायचं रे, एफ ऑफ 0.5 काढायचं. एफ ऑफ 0.5 सांगा बरं. पिंक वापरूत कुठतरी, होय एवढा भारी कलर आहे पिंक. एफ ऑफ 0.5 ऑनलाईन वाला दिसायले का, दिसायले. काय रे, ई चा पॉवर -0.5 -0.5 सांगा बरं काय आलं. आता लग जरा, चित्रकलेचा तास. इथं पॉइंट घ्यायचा आणि इथं संख्या रेषा काढायची अशी. इथं संख्या रेषेवर ए ची व्हॅल्यू किती आहे रे, 0. बी ची व्हॅल्यू किती आहे, 1. तर एफ ऑफ 0 किती आले, 1. आणि एफ ऑफ 1 किती आले रे, -0.6321. सी जो पॉइंट आहे, सी पॉइंट कुठे बघितला, कुठे रे, 0.5 वर. तर एफ ऑफ 0.5 किती आले रे, 0.1065. तर आता मला मदत करा, काय मदत करता रे, काय मदत करता. काय मदत करता, चलो सांगा काय मदत करता ते. ह्याच्यानंतर काय लिहायचं, साइन चेंज ऑकर्स बिटवीन. कसं काय व्हायला रे, एफ ऑफ 0 अँड एफ ऑफ 0. नाही बे, लगेच म्हणाले तुम्ही गदळ्यानं.
हा नीट सांगा रे, मला येड्यात काढू नका. हा 0.5 and 1. Therefore, root lies between. Therefore, root lies between कशा कशात? A ची व्हॅल्यू 0.5 अँड B ची व्हॅल्यू किती रे? B ची व्हॅल्यू किती? 1. ठीक आहे. मग काय लिहायचं इथे इंग्लिश? हा by using bisection method. हा फॉर्म्युला आठवते? मला तर काही आठवत नाही. हा C इज इक्वल टू A प्लस B/2. मला आठवण गेलंय, सांगा बरं काय ते. अबे मला आठवण गेलंय, सांगा लवकर फॉर्म्युला. अरे मला आठवलं नाही, फॉर्म्युला सांगा. हा मग F ऑफ 1.75 ना? अबे 1.7. हा तेच म्हणाल मी, असं काय झालं. सॉरी सॉरी सॉरी, हे असं होत असते. (0.75) is equal to e raised to minus 0.75 minus 0.75 is equal to minus 0.2776. minus 0.27 निगेटिव्ह आला. मग अजून काय करायचं रे? संख्या रेषा ड्रॉ करायची. संख्या रेषा ड्रॉ करा. दिसायले का चेक करा? ब्लॅक कलर दिसायले का रे? हा मग दिसणार गेल्यावर मग चांगलं आहे. ए ची व्हॅल्यू किती आहे रे? 0.5. बी ची व्हॅल्यू किती आहे? 1. एफ ऑफ 1 किती आहे? एफ ऑफ 1 किती आहे रे? मायनस 0.6321. आणि एफ ऑफ 0.5 किती आले? 0.10. नाही काय दिसणार, राहू दे की. तुम्हाला कळाले का नाही ते कळते की मला आता. अरे खरं दिसणार गेले, मला पण माहिती आहे. मग तुम्हाला कळावं की मी काय बोललो ते. हा मी काय बोललो ते तर कळायला पाहिजे ना तुम्हाला. खुश? चलो सी कुठं आलं रे? सी तर कुठेतरी सेंटरला. सी इज इक्वल टू 0.75. तर एफ ऑफ काय रे? 0.75 किती आले? मायनस 0.2776. हा चलो सांगा साइन चेंज कसं झालंय? ऍज साइन चेंज occurs हा बिटवीन किती रे? एफ ऑफ 0.5 अँड एक मिनिट, हे एवढ्यात बसना गेले आपलं, तर याला खालीच लिहूत ना. हा एफ ऑफ 0.5 अँड एफ ऑफ 0.75. हा मग काय लिहायचं? देअरफॉर रूट लाईज बिटवीन कुठे कुठे रे? ए ची व्हॅल्यू किती आहे?
आणि बी ची व्हॅल्यू किती येईल रे आता? बी ची व्हॅल्यू किती येईल? हा, बाय युजिंग बाय युजिंग बाय सेक्शन मेथड. बाय युजिंग बायसेक्शन मेथड. सी चा फॉर्म्युला काय रे? चलो, ए किती आहे? 0.5 प्लस 0.75 डिवाइड बाय 2 विच इज इक्वल टू 0.625 का? बरं, 3 इटरेशन झाले का चेक करा. 3 इटरेशन झाले का? हो. मग देअरफॉर काय करायचं? ही करेक्ट व्हॅल्यू नाहीये बरं का. ही कसली व्हॅल्यू आहे? अप्रॉक्सिमेट. म्हणून काय करायचं असं? 0.625. कळलं? चलो, आणखीन एक प्रॉब्लेम घेऊ उद्या बायसेक्शन मेथडचा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण न्यूटन्स रॅप्सन्स मेथड स्टार्ट करणार. ओके, चलो. कोणाला काही डाऊट, कोणाला काही अडचण जर असेल तर विचारू शकता. ठीक आहे, थँक्यू.